नमस्कार. या विशेष माहिती सत्रात खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेत खऱ्या अर्थाने क्रांती घडवून आणू शकतो. शेतीला शाश्वत बनवण्यासाठी पाणी हे सर्वात मोठं वरदान असतं हे आपल्याला माहीतच आहे. आणि याच उद्देशाने महाराष्ट्र शासनाने एक अतिशय दमदार पाऊल उचललं आहे. आजच्या या विश्लेषणात आपण बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना या महत्वाकांक्षी योजनेची सविस्तर माहिती घेणार आहोत. ही योजना आणि यातील आर्थिक पाठबळ शेतीचं आणि शेतकऱ्यांच्या उपजीविकेचं चित्र कसं बदलू शकतं हे आपण आज समजून घेणार आहोत. ठीक आहे, चला तर मग याच्या खोलात जाऊया. आज आपण प्रामुख्याने 5 महत्वाचे टप्पे पाहणार आहोत. 1. बोरवेल अनुदान योजना नेमकी काय आहे? 2. तिची मुख्य उद्दिष्टे आणि फायदे. 3. पात्रता आणि प्राधान्य कोणाला मिळणार. 4. अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे. आणि 5. ऑनलाईन अर्ज कसा करायचा. तर आपला पहिला आणि सर्वात महत्वाचा भाग, बोरवेल अनुदान योजना. 40,000 रुपये? होय, हा भरघोस आकडा खूप काही सांगून जातो. महाराष्ट्र शासनाकडून अस्तित्वात असलेल्या विहिरीत बोरिंग घेण्यासाठी तब्बल 40,000 रुपयांचं अनुदान दिलं जात आहे. उन्हाळ्यात जेव्हा विहीर आटते किंवा पाण्याची पातळी खालावते तेव्हा पाण्याचा स्रोत वाढवण्यासाठी मिळणारी ही खरोखरच खूप मोठी आर्थिक मदत आहे. ही रक्कम सिंचनाचा खर्चाचा एक मोठा भार हलका करते आणि शेतकऱ्यांना एक भक्कम आधार देते. मुळात बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ही शासनाची एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे. ती खास करून अनुसूचित जमातीतील म्हणजेच शेड्यूल्ड ट्राईब प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आली आहे. याचा उद्देश अगदी स्पष्ट आणि सोपा आहे. या प्रवर्गातील शेतकऱ्यांना बोरवेल उभारणीसाठी 40,000 रुपयांचं थेट अनुदान देणं आणि त्यांच्या स्वतःच्या जमिनीवर एक हक्काचा, खात्रीशीर पाण्याचा स्रोत निर्माण करणं. यामुळे पाण्यासाठी इतरांवर किंवा केवळ निसर्गावर अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही. चला आता पुढच्या भागाकडे वळूया आणि पाहूया हे कसं काम करतं. भाग 2. मुख्य उद्दिष्टे आणि फायदे. या योजनेचं मुख्य उद्दिष्ट केवळ अनुदान वाटप करणं हे नक्कीच नाही, तर शेतीची एकूण सिंचन क्षमता वाढवणं हे आहे. जे कोरडवाहू क्षेत्र आहे ते खात्रीशीर ओलिताखाली आणणं हे एक खूप मोठं ध्येय आहे. यातून वर्षभर पाण्याची सुविधा उपलब्ध होते. आता पाणी मुबलक असलं की साहजिकच पिकांचं उत्पादन आणि त्यांचा दर्जा दोन्ही सुधारतो, बरोबर? आणि याचाच थेट परिणाम म्हणजे शेतीतून मिळणाऱ्या वार्षिक उत्पन्नात होणारी लक्षणीय वाढ. हा केवळ पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न नाही, तर कोरडवाहू शेतीला मिळालेला तो एक प्रचंड मोठा आर्थिक दिलासा आहे. आणि हे अतिशय उत्तम प्रकारे दर्शवतं की पावसावर अवलंबून असलेली कोरडवाहू शेती आणि वर्षभर सिंचन असलेली शेती यांच्यात किती मोठा फरक आहे. कोरडवाहू शेती म्हणजे सततचा संघर्ष, पाण्यासाठीची वणवण आणि प्रचंड अनिश्चितता. निसर्गाच्या लहरीपणावर संपूर्ण अर्थचक्र अवलंबून असतं. पण दुसरीकडे जेव्हा खात्रीशीर सिंचनाची सोय होते तेव्हा मिळणारी स्थिरता, चांगल्या दर्जाची पिके आणि वाढलेलं उत्पन्न हे शेतीचं संपूर्ण चित्रच पालटून टाकतं. आता येऊया भाग 3 कडे, पात्रता आणि प्राधान्य निकष. तर यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ही पात्रता नेमकी कशी ठरते. सामान्य पात्रतेचा विचार केला तर अर्जदार हा अनुसूचित जमातीतील शेतकरी असणं आणि त्यांच्याकडे किमान 0.40 हेक्टर ते कमाल 6 हेक्टर जमीन असणं अनिवार्य आहे. एक खूप चांगली गोष्ट म्हणजे सामायिक किंवा एकत्रित जमीन असली तरीही शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरू शकतात. आता प्राधान्य कोणाला मिळतं ते पाहूया. ज्या शेतकऱ्यांची नोंद दारिद्र्य रेषेखालील यादीत म्हणजे BPL-मध्ये आहे त्यांना प्रथम प्राधान्य दिलं जातं. तसेच अनुसूचित जमातीचे शेतकरी आणि वनहक्क पट्टाधारक शेतकऱ्यांच्या अर्जांचा अगदी तातडीने विचार केला जातो. आता ह्या माहितीतील सर्वात रंजक आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा बदललेला नियम. पूर्वी या योजनेचा लाभ घेण्यासाठी वार्षिक उत्पन्नाची 1.5 लाख रुपयांची मर्यादा होती. पण आता शासनाने ती अट पूर्णपणे रद्द केली आहे. होय, हा एक अतिशय स्वागतार्ह आणि समावेशक निर्णय आहे. यामुळे केवळ उत्पन्नाच्या अटीमुळे जे शेतकरी अनुदानापासून वंचित राहत होते त्यांनाही आता थेट लाभ मिळणार आहे. ही अट रद्द झाल्यामुळे योजनेची व्याप्ती वाढली असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा फायदा पोहोचणार आहे. यानंतर वळूया भाग 4 कडे, आवश्यक कागदपत्रे. अर्ज करताना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून काही कागदपत्रे आधीच तयार ठेवणं गरजेचं आहे. सर्वात आधी म्हणजे अनुसूचित जमातीचं वैध जात प्रमाणपत्र. त्यानंतर जमिनीचा पुरावा म्हणून 7-12 आणि 8अ चा उतारा आवश्यक आहे.
स्वतःची ओळख सिद्ध करण्यासाठी आधार कार्ड आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनुदानासाठी बँक खातं आधार कार्डशी लिंक असणं अत्यंत बंधनकारक आहे. याशिवाय शेतकरी ओळखपत्र जोडल्यास अर्ज प्रक्रियेत कोणताही अडथळा येत नाही. ही यादी अगदी अचूकपणे तयार ठेवा. आणि आता आपला शेवटचा टप्पा, भाग 5, ऑनलाईन अर्ज कसा करावा. या अनुदानासाठी अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत महाडीबीटी पोर्टलला भेट देणं आवश्यक आहे. mahadbt.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन नोंदणी आणि अर्ज प्रक्रिया घरबसल्या पूर्ण करता येते. सर्व माहिती भरणं आणि कागदपत्रे अपलोड करणं इथूनच होतं. आणि जर या प्रक्रियेबद्दल काही शंका असतील किंवा तांत्रिक अडचण येत असेल तर आपल्या जवळच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयातून नक्कीच योग्य ते मार्गदर्शन उपलब्ध होऊ शकतं. आपण या विश्लेषणाच्या अगदी शेवटी आलो आहोत. समोर दिसणाऱ्या या प्रश्नावर नक्कीच थोडा विचार व्हायला हवा. काय ही योजना जमिनीच्या खऱ्या क्षमतेला गती देणारी एक गुरुकिल्ली ठरू शकते? शेतीसाठी पाण्याचं असलेलं अनन्यसाधारण महत्त्व आणि त्यातून निर्माण होणारी आर्थिक स्थिरता पाहता या 40,000 रुपयांच्या अनुदानाचा योग्य वापर झाल्यास कोरडवाहू जमिनीचं चित्र नक्कीच बदलू शकतं. या सत्रातून मिळालेली माहिती नक्कीच उपयुक्त ठरेल अशी आशा आहे. ही केवळ एक आर्थिक मदत नाही, तर पाण्याच्या अभावामुळे थांबलेल्या विकासाला नव्याने चालना देण्याची एक मोठी संधी आहे.